नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण 5वे निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकरणातील विभाजनाचे सूत्र म्हणजेच सेक्शन फॉर्म्युला आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र म्हणजेच मिड पॉइंट फॉर्म्युला आपण पाहणार आहोत आणि त्यावर आधारित सराव संच 5.2 मधील काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. विभाजनाचे सूत्र सेक्शन फॉर्म्युला. रेख AB ला बिंदू P हा MSN या गुणोत्तरात विभाजन करतो. म्हणजे इथे बिंदू P हा रेख AB वरीलच बिंदू आहे आणि तो रेख AB चे दोन भागात विभाजन करतो. PB हे गुणोत्तर M/N असं आहे. म्हणजेच इथे लिहिलेलं आहे रेख AB वरील बिंदू P हा रेख AB चे MSN या गुणोत्तरात विभाजन करतो. जर A चे निर्देशक x1 y1 आहेत आणि B चे निर्देशक x2 y2 आहेत आणि या रेख AB ला विभाजन करणारा जो बिंदू आहे P त्याचे निर्देशक आहेत xy, तर AP/PB बरोबर M/N असं गुणोत्तर आहे. तर आपल्याला बिंदू P चे निर्देशक काढायचे आहेत. तर या रेख AB ला M/N या गुणोत्तरात विभाजन करणारा जो बिंदू P आहे त्याचे निर्देशक काढण्यासाठी पुढील सूत्र वापरतात आणि या सूत्रालाच विभाजनाचे सूत्र म्हणतात. तर हे सूत्र असं आहे. बिंदू P चे निर्देशक आहेत x आणि y. तर x निर्देशक काढण्यासाठी सूत्र आहे mx2 प्लस nx1 छेद m प्लस n आणि y निर्देशक काढण्यासाठीचं सूत्र आहे my2 प्लस ny1 छेद m अधिक n. तर या सूत्राने बिंदू P चे निर्देशक आपण काढू शकतो. हाच भाग आपण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. सेक्शन फॉर्म्युला. Point P lie on segment AB and this point P divides this segment AB in the ratio m to n. Means here AP upon PB is equal to m upon n. Here the coordinates of point A are x1 y1, the coordinates of point B are x2 y2 and this point P which divides this segment AB in the ratio m to n and having coordinates x, y. So here point P divides this segment AB in the ratio m to n. So we have to find the coordinates of point P by using this formula, and this formula is known as section formula. So here the formula to find the coordinates of this point P are x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and the coordinate y is equal to my2 plus ny1 upon m plus n. So by using this formula we can find the coordinates of point P. Here the coordinates of point A are x1 y1, coordinates of point B are x2 y2 and we have to find the coordinates of point P which are denoted by x and y. So AP upon PB is the ratio is equal to m upon n and the coordinates of point P are x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. So this formula is known as section formula. आता पुढील सूत्र अभ्यासूया. रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे सूत्र मिड पॉइंट फॉर्म्युला. रेषाखंड PQ चा बिंदू M हा मध्यबिंदू आहे. इथे बिंदू P चे निर्देशक आहेत x1 y1 आणि Q चे निर्देशक आहेत x2 y2 आणि बिंदू M हा रेख PQ चा मध्यबिंदू असून बिंदू M चे निर्देशक xy असे आहेत. इथे M हा रेख PQ चा मध्यबिंदू आहे म्हणजेच PM बरोबर MQ आहे. मग इथे बिंदू M चे निर्देशक काढण्यासाठी आपल्याला सूत्र असं वापरता येईल की हे जे अंत्यबिंदू दिलेले आहेत रेषाखंडाचे PQ यांचे निर्देशक आपल्याला माहिती आहेत. त्यावरून आपण या मध्यबिंदूचे निर्देशक काढू शकतो. या सूत्रालाच मध्यबिंदूचे सूत्र म्हणतात, मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणतात.
मग मध्यबिंदू एम चे निर्देशक या सूत्राने आपल्याला काढता येतात। एक्स बरोबर x1 अधिक x2 छेद 2 आणि y बरोबर y1 अधिक y2 छेद 2 या सूत्राच्या साहाय्याने आपण बिंदू एम चे निर्देशक इथे काढू शकतो। हाच घटक आपण सेमिंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासूया। Here, point M is a midpoint of line segment PQ. The coordinates of point P are x1, y1, and the coordinates of point Q are x2, y2. And here, point M is a midpoint of segment PQ having coordinates x and y. Means PM is equal to MQ because M is a midpoint of segment PQ. So we can find the coordinates of this midpoint M as x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2. So this formula is known as midpoint formula. If the coordinates of endpoints of the line segments are given, then we can find the coordinates of its midpoint. So here M is a midpoint of segment PQ and the coordinates of P and Q are given, then we can find the coordinates of midpoint M. So by using this formula, x is equal to x1 plus x2 upon 2 and y is equal to y1 plus y2 upon 2, we can find the coordinates of midpoint M. आता आपण या दोन सूत्रांवर आधारित सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि सहावा हे आपण अभ्यासणार आहोत। सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न पहिला, जर P बिंदू हा a कंसात वजा 1/7 आणि B कंसात 4 वजा 3 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर P बिंदूचे निर्देशक काढा। Find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A in bracket -1, 7 and B in bracket 4, -3 in the ratio 2:3. या उदाहरणात इथे बिंदू A आणि B या दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे, या रेषाखंडाला 2/3 प्रमाणात विभागणारा जो बिंदू आहे तो P आहे आणि त्या P चे निर्देशक आपण इथे x आणि y असे मानलेले आहेत। म्हणजेच A आणि B हे दोन बिंदू दिलेले आहेत, त्यांचे निर्देशक आपण मानले x1, y1 आणि x2, y2। समजा P कंसात xy हा बिंदू रेख AB ला 2/3 या गुणोत्तरात विभागतो, म्हणजेच m/n बरोबर 2/3 असं हे गुणोत्तर आपल्याला इथे दिलेलं आहे उदाहरणामध्ये। तर आपल्याला या P चे निर्देशक काढायचे आहेत, म्हणजे x आणि y च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत। तेव्हा आपण इथे विभाजनाच्या सूत्राचा उपयोग करून आपण x आणि y च्या किमती इथे काढू शकतो। मग विभाजनाचं सूत्र इथे आपण लिहिलं, x बरोबर mx2 प्लस nx1 छेद m प्लस n आणि y बरोबर my2 अधिक ny1 छेद m अधिक n। या सूत्रामध्ये इथे किमती ठेवल्या, x1, y1, x2, y2 या किमती आपल्याला माहिती आहेत, m आणि n च्या किमती माहिती आहेत, 2/3 2/3 m छेद n ची किंमत आहे 2/3। या x1, y1, x2, y2 आणि m आणि n या किमती या दोन्ही सूत्रामध्ये आपण इथे ठेवल्या। x बरोबर 2 कंसात 4 अधिक 3 कंसात वजा 1 छेद 2 अधिक 3, इथे y बरोबर my2 आहे, मग m ची किंमत 2 आहे आणि y2 ची किंमत वजा 3 आहे इथे कंसात ठेवली आहे, अधिक n गुणिले y1 आहे म्हणजे 3 गुणिले 7 छेद 2 अधिक 3। मग हे पुढे सोडवलेलं आहे। x बरोबर इथे बेचोक 8, इथे 3 गुणिले वजा 1 भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा झाला, 3 1 3 वजा 3 छेद 5। इकडे y बरोबर इथे या दोघांचा गुणाकार भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा झाला, 2×6 वजा 6 अधिक 7×21 छेद 5 आणि पुढच्या पायरीला x बरोबर 5/5 इकडे होईल, y बरोबर वजा 6 अधिक 21 यांचा हिशोब होईल, अधिक 15 भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल, 21 मधून 6 गेले 15, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजेच 15/5 आणि पुढच्या पायरीला आपण भाग घालवलेला आहे, 5/5 म्हणजेच 5×1 5 भाग गेला म्हणजे 1/1 म्हणजेच x बरोबर 1 लिहिला, छेदातले 1 लिहिण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे x बरोबर 1 आला, इथे y बरोबर 5 ने भाग गेला, 5×5 5×3 म्हणजे y बरोबर 3 मिळाले। म्हणजेच P चे निर्देशक मिळाले 1, 3, तेच आपण इथे लिहिलेत, म्हणजे P हा जो बिंदू आहे त्याचे निर्देशक आहेत 1, 3, जो रेख AB ला 2/3 या गुणोत्तरात विभाजन करतो।
तर या पी चे निर्देशक आपल्याला या उदाहरणात काढायचे होते. तर हे आपलं अंतिम उत्तर आहे, पी कंसात 1,3. आता हेच उदाहरण सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहूया. Find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A in bracket -1, 7 and B in bracket 4, -3 in the ratio 2:3. Let P in bracket XY divide the segment AB in the ratio M/N is equal to 2:3. So by using section formula, we can find the coordinates of this point P, means we can find the values of X and Y. So by using section formula here, x is equal to mx2 plus nx1 upon m plus n and y is equal to my2 plus ny1 upon m plus n. Now put the values here. The coordinates of point A are denoted by x1, y1 and the coordinates of point B are x2, y2, and here m to n is 2 to 3. So by putting these values in this formula, we will get the values of x and y. So put these values here. X is equal to 2 in bracket 4 plus 3 in bracket -1 upon 2 plus 3, and y is equal to 2 in bracket -3 plus 3 in bracket 7 upon 2 plus 3. So by putting these values of x1, y1, x2, y2 and mn here, we get this step. Now we will solve further. X is equal to 2 into 4 is 8 and 3 into -1 is -3 upon 2 plus 3 is 5. Similarly here, y is equal to 2 into -3 is -6 plus 3 into 7 is 21 upon 2 plus 3 is 5. Now x is equal to 8 minus 3 is 5 upon 5 as it is. Here y is equal to -6 plus 21. Here different sign subtraction. So 21 minus 6 is 15 and give the big sign here plus. So upon 5 as it is. So x is equal to 5 upon 5 means 1. And y is equal to 15 upon 5 means 5 ones are 5, 5 threes are 15, and here y is equal to 3. So x is equal to 1 and y is equal to 3. These are the coordinates of this point P. So this is the final answer, P in bracket 1,3. This point P divides the segment AB in the ratio 2:3, and we have to find the coordinates of this point P, which is 1,3. प्रश्न दुसरा सोडूया. खालील प्रत्येक उदाहरणात रेख PQ चे SB या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या A या बिंदूचे निर्देशक काढा. यामध्ये एकूण 3 उदाहरणे दिलेली आहेत. यातील 2 उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे. याप्रमाणे तुम्हाला तिसरं उदाहरण सोडवता येईल. In each of the following examples, find the coordinates of point A which divides segment PQ in the ratio A to B. पहिलं उदाहरण यातलं, P कंसात -3 7, Q कंसात 1 4 आणि SB बरोबर 2:1 असं आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे. मग हे उदाहरण मी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या माध्यमाच्या विद्यार्थ्यांना एकाच वेळेला समजावून सांगतोय. समजा A चे जे निर्देशक आहेत ते XY आहेत असं आपण जर मानलं, कारण या PQ या रेषाखंडाला 2:1 प्रमाणात विभाजन करणारा बिंदू A आहे. मग हा बिंदू A रेख PQ ला 2:1 गुणोत्तरात विभागतो असं आपण मानलेलं आहे. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील, लेट A in bracket x, y divides the segment PQ in the ratio 2:1. मग P चे निर्देशक दिलेले आहेत आपल्याला गणितात -3 7, त्यांना मी x1 y1 घेतलं, आणि Q चे जे निर्देशक आहेत त्यांना मी दिलेले आहेत 1 4, त्यांना मी x2 y2 असं जर मी मानलं, तर आपल्याला A चे निर्देशक काढायचे आहेत, XY च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग यासाठी विभाजनाचं सूत्र आपण वापरलं, सेक्शन फॉर्म्युलाचा आपण वापर केला. सेक्शन फॉर्म्युला असा आहे, x बरोबर mx2 प्लस nx1 छेद m प्लस n, आणि इथे y बरोबर my2 प्लस ny1 छेद m प्लस n. परंतु या सेक्शन फॉर्म्युलामध्ये m आणि n अशी अक्षर आहेत, पण आपल्याला दिलेले जे गुणोत्तर आहे ते SB असं दिलेलं आहे. मग आता आपण सूत्रामध्ये थोडासा बदल करणार आहोत. SB असं जे सूत्र आपल्याला तयार करावं लागेल, कारण मूळ सूत्रामध्ये M आणि N अशी अक्षरं आहेत, तर त्याच्याऐवजी आपण इथे SB असं या सूत्रामध्ये थोडासा बदल करून घेणार आहोत. म्हणजेच इथे आपलं विभाजनाचं सूत्र म्हणजे सेक्शन फॉर्म्युला असा तयार होईल, x बरोबर म्हणजे m च्या जागी a लिहायचं आणि n च्या जागी b लिहायचं आहे. म्हणजे x बरोबर ax2 प्लस bx1 छेद a प्लस b, आणि y बरोबर होईल ay2 अधिक by1
छेद ए अधिक बी. या सूत्रात आपण या सर्व किमती ठेवल्या. x1 y1 x2 y2 च्या किमती इथे दिलेल्या आहेत आणि ए आणि बी च्या किमती आपल्याला माहिती आहेत 2 आणि 1 अशा आहेत. या सर्व किमती आपण या सूत्रात ठेवूया आणि xy च्या किमती काढूया. म्हणजेच x बरोबर 2 कंसात 1 अधिक 1 कंसात वजा 3 छेद 2 अधिक 1. इकडे y बरोबर 2 कंसात वजा 4 अधिक 1 कंसात 7 छेद 2 अधिक 1. हे पुढे सोडवलंय. x बरोबर बे के बे गुणाकार झाला. इथे अधिक 1 गुणिले वजा 3 चा गुणाकार वजा 3 छेदामध्ये 2 आणि 1 ची बेरीज झाली 3 कॉमा इकडे y साठी सोडूया. 2 गुणिले वजा 4 वजा 8 अधिक 7 एक्के 7 छेद 2 अधिक 1 ची बेरीज 3 झाली. म्हणजेच x बरोबर इथे भिन्न चिन्ह वजाबाकी झाली. 3तून 2 गेले 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे 2 वजा 3 चा हिशोब झाला वजा 1 छेद 3 आहे. तसेच इकडे y बरोबर इथे देखील भिन्न चिन्ह वजाबाकी होईल. 8तून 7 गेले 1 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा दिलं म्हणजे उत्तर आलं वजा 1 अंशाचं आणि छेदातले 3 आहे तसेच आहेत. म्हणजे इथे x ची किंमत मिळाली वजा 1 छेद 3. y बरोबर सुद्धा मिळाले वजा 1 छेद 3. म्हणजेच ए चे निर्देशक आहेत XY. म्हणजेच बिंदू ए आपल्याला मिळालेला आहे वजा 1 छेद 3 कॉमा वजा 1 छेद 3. हेच आपलं अंतिम उत्तर आहे. कारण आपल्याला ए चे निर्देशक काढायचे होते. हा ए बिंदू आहे तो रेख PQ ला 2:1 गुणोत्तरात विभागतो. दिस पॉइंट ए डिवाइड द सेगमेंट PQ इन द रेशो 2:1. सो a in bracket -1/3 comma -1/3 this is the final answer. इथे विभाजन सूत्र जर पाठ असेल, सेक्शन फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल तर फक्त किमती ठेवून उत्तर काढणं अवघड नाहीये. त्यामुळे अतिशय सोपी उदाहरणे आहेत. फक्त इथे सूत्र पाठ असणं आवश्यक आहे. आता प्रश्न दुसऱ्यातील दुसरं एक उदाहरण मी अजून सोडून दाखवतोय आणि याप्रमाणेच तुम्हाला यातलं तिसरं उदाहरण सोडवता येईल. पी बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत -2 -5 आणि क्यू चे निर्देशक दिले 4 3 आणि एस बी हे गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे 3:4. आपण पहिल्याच उदाहरणात याच्या अगोदरच्या उदाहरणात मी सांगितलं की इथे विभाजन सूत्र जे आहे सेक्शन फॉर्म्युला आहे त्या सूत्रामध्ये आपण एम आणि एन असे अक्षरं वापरलेली आहेत. पण त्या सूत्रात आपण थोडासा बदल करून घेणार आहोत. कारण दिलेल्या गणितात इथे ए आणि बी अक्षरं दिलेली आहेत म्हणून विभाजनाच्या सूत्रात देखील एम आणि एन ऐवजी आपण ए आणि बी ही अक्षरं वापरून सूत्र वापरून त्यामध्ये किमती ठेवणार आहोत. मग इथे समजा ए चे निर्देशक XY असे घेतले आणि हा बिंदू ए या रेख PQ ला एस-बी बरोबर 3:4 या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे सेमिंग्रजीचे विद्यार्थी लिहितील लेट ए इन ब्रॅकेट x, y डिवाइड्स द सेगमेंट PQ इन द रेशो a to b इज इक्वल टू 3:4. म्हणून विभाजनाचं सूत्र वापरलं म्हणजेच बायसेक्शन फॉर्म्युला आपण हे उदाहरण इथे सोडवतो. मग ए आणि बी चे निर्देशक मी अनुक्रमे असे घेतलेले तिथे -2 -5 आणि बी चे 4 3 यांना मी x1 y1 आणि x2 y2 असे निर्देशकांना अक्षरं घेतलेली आहेत. मग विभाजनाचं सूत्र म्हणजे सेक्शन फॉर्म्युला वापरला. हा फॉर्म्युला वापरताना इथे एम आणि एन ऐवजी मी ए आणि बी ही अक्षरं वापरून हे सूत्र लिहिलेलं आहे. म्हणजे x बरोबर ax2 अधिक bx1 छेद a प्लस बी आणि कॉमा y बरोबर ay2 अधिक by1 छेद a अधिक b. मग हे विभाजनाचं सूत्र वापरलं आणि यामध्ये मी या किमती ठेवतोय. x1 y1 x2 y2 इथे दिलेले आहेत आणि ASB ची किंमत आहे 3:4 म्हणजे a ची किंमत 3 घ्यायची आणि b ची किंमत 4 घ्यायची आहे आणि या किमती ठेवून आपण हे विभाजनाचं सूत्र पुढे सोडवूयात. म्हणजेच x बरोबर 3 कंसात 4 अधिक 4 कंसात वजा 2 छेद 3 अधिक 4 कॉमा y बरोबर 3 गुणिले 3 अधिक 4 गुणिले वजा 5 छेद 3 अधिक 4. मग पुढे सोडवलं म्हणून x बरोबर 3 चौक 12 अधिक 4 गुणिले वजा 2 यांचा गुणाकार भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजा होईल. 4 गुणिले वजा 2 चा गुणाकार वजा 8 होईल म्हणजे 12 वजा 8 छेद 7. इकडे होईल 3 त्रिक 9 आणि इथे देखील भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येईल. 5 चौक वजा 20 येईल गुणाकार यांचा छेदात 3 आणि 4 ची बेरीज 7. म्हणजेच x बरोबर 12तून 8 गेले 4 राहिले छेद 7 आहे तसाच. इकडे y बरोबर 9 वजा 20 छेद 7 आहे. मग 9 वजा 20 इथे भिन्न चिन्ह आहे वजाबाकी होईल. 20तून 9 गेले 11 आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 20चं चिन्ह वजा इथे दिलं छेदातले 7 आहे तसेच आहेत. म्हणजेच x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. x बरोबर 4 छेद 7 आणि y बरोबर वजा 11 छेद 7. म्हणजेच a चे निर्देशक मिळालेले आहेत. कारण a चे निर्देशक आपण मानलेले आहेत XY म्हणजेच a चे निर्देशक मिळाले 4 छेद 7 कॉमा वजा 11 छेद 7 आणि हा जो बिंदू A आहे
तो रेख PQ ला 3:4 गुणोत्तरात विभागतो. म्हणजे हे आपलं अंतिम उत्तर आहे. सो दिस पॉइंट A in bracket 4/7, -11/7, this is the final answer. This point A divides the segment PQ in the ratio 3:4. So this is the final answer. आता प्रश्न तिसरा सोडूया. सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील P'T'Q म्हणजेच PTQ हे तीन बिंदू एक रेषीय असून T हा बिंदू P आणि Q यांच्या दरम्यान आहे हे आपल्याला दिलेलं आहे. बिंदू T चे निर्देशक दिलेले आहेत -1,6. हा बिंदू P कंसात -3, 10 आणि बिंदू Q कंसात 6, -8 यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कोणत्या गुणोत्तरात विभागतो असं आपल्याला विचारलेलं आहे. मग हाच प्रश्न सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. फाइंड द रेशो इन विच T in bracket -1,6 divides the line segment joining the points P in bracket -3,10 and Q in bracket 6-8. आता हे उदाहरण सोडवताना आपण बिंदू T चे निर्देशक दिलेले आहेत -1,6. हा बिंदू रेख PQ ला MSN या गुणोत्तरात विभागतो असं आपण मानलेलं आहे. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील point T in bracket -1,6 divides the segment PQ in the ratio M/N. मग विभाजनाचं सूत्र आपण इथे वापरणार आहोत, म्हणजे सेक्शन फॉर्म्युला वापरणार आहोत. त्यासाठी आधी मी तिन्ही बिंदू जे दिलेले आहेत गणितात ते इथे लिहितोय. T हा बिंदू रेख PQ चं विभाजन करतोय, म्हणजेच T चे निर्देशक आपण मानले XY आणि P आणि Q हे रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. त्यांचे निर्देशक आपण अनुक्रमे X1, Y1 आणि X2, Y2 असे मानलेले आहेत. मग विभाजनाचं सूत्र आहे बायसेक्शन फॉर्म्युला. आपण इथे सूत्र लिहिलेलं आहे की x बरोबर mx2 + nx1 छेद m+n आणि या सूत्रामध्ये मी या किमती ठेवतोय कारण इथे x1, y1, x2, y2 आणि xy हे सगळे किमती इथे दिलेल्या आहेत. पण आपण फक्त x चीच फॉर्म्युला इथे वापरला, x सूत्र वापरलेलं आहे. त्यामुळे फक्त तेवढ्याच किमती आपण इथे या अनुक्रमे दाखवलेल्या आहेत त्या इथे वापरणार आहोत. कारण आपल्याला m/n ची किंमत काढायची आहे या उदाहरणामध्ये. म्हणजेच x बरोबर x ची किंमत इथे दिलेली -1 ती इथे जागेवर ठेवली. m ची किंमत काढायची आहे त्यामुळे m तसाच आहे. x2 ची किंमत इथे दिलेली आहे 6 ती इथे ठेवली कंसात 6 अधिकला अधिक n ची किंमत काढायची त्यामुळे n अक्षर तसंच आहे. x1 ची किंमत -3 आहे ती कंसात इथे ठेवली आहे. छेदामध्ये m+n तसेच आहे कारण m+n आपल्याला हे गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे -1 बरोबर आपल्याला मिळालं m गुणिले 6 अधिक n गुणिले -3 छेद m+3. मी इकडे सोडवतोय म्हणून हे m+n आहेत त्याला मी डावीकडे घेतोय इथे पुढच्या पायरीला आणि इथे हा गुणाकार आपण केलेला आहे. m गुणिले 6 झाले 6m आणि n ने -3 ला गुणलं -3n छेदातले m+n तसेच आहेत. मग हे m+n इकडे घेतले डावीकडे ते गुणाकारात आले. -1 गुणिले m+n बरोबर 6m - 3n. म्हणजेच इथे -1 ने आत प्रत्येकाला गुणलं तर आतलं चिन्ह बदलेल कारण बाहेर चिन्ह वजा आलेलं आहे. मग -m - n बरोबर 6m - 3n उजवी बाजू आहे तशीच आहे. म्हणून आता इथे -3n आहेत त्याला मी डावीकडे घेतलं ते अधिक झाले. म्हणजे हे -3n आहेत ते डावीकडे घेतले ते अधिक झाले आणि हे -n डावीकडेच आहेत आणि हे -m आहेत ते उजवीकडे घेतले तर ते अधिक होतील आणि हे 6m आहे तसेच आहेत. म्हणजे फक्त -m आणि -3n यांची अदला बदल केली, यांची बाजू बदललेली आहे त्यामुळे त्यांची चिन्ह बदललेली आहेत. म्हणजेच मी n ची पदे डावीकडे ठेवलेली आहेत आणि m ची पदे उजवीकडे आणलेली आहेत. म्हणजे 3n - n बरोबर 6m अधिक m असं आपल्याला पायरी मिळालेली आहे. मग इथे मी पुढे सोडवतोय. म्हणजेच 3n मधून n गेला 2n आणि 6m अधिक m यांची बेरीज झाली 7m. म्हणजेच 2 ला डावीकडे तसंच ठेवलंय. हे 7 डावीकडे उजवीकडे होते ते डावीकडे आणले, गुणाकारात होते ते छेदात आले. म्हणजे 2/7 बरोबर m/n. म्हणजे अक्षर उजवीकडे आहेत आणि अंक डावीकडे आहेत. 7 गुणाकारात होते ते इकडे आल्यावर छेदात आले आणि इथे n गुणाकारात होता तो इकडे आल्यावर छेदात आलेला आहे. म्हणजे 2/7 बरोबर m/n मिळाले. म्हणजेच m/n बरोबर 2/7 आणि हेच आपल्याला इथे किंमत काढायची होती की बिंदू T जो आहे तो रेख PQ ला m/n या गुणोत्तरात विभागतो. तर आपल्याला हे m/n हे गुणोत्तर आपल्याला या उदाहरणात काढायचं होतं. म्हणजेच हा रेशो काढायचा होता m/n तर तो मिळालेला आहे
227. तर हे आपलं अंतिम उत्तर आहे. आता सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न चौथा सोडवूया. रेख AB हा वर्तुळाचा व्यास असून बिंदू P हे केंद्र आहे. बिंदू A चे निर्देशक दिले 2-3 आणि P चे निर्देशक आहेत -2 0. तर बिंदू B चे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. Point P is the center of the circle and AB is a diameter. Find the coordinates of point B if coordinates of point A and P are 2, -3 and -2, 0 respectively. इथे उदाहरण आपल्याला जरा नीट समजावं म्हणून मी आकृती काढलेली आहे. बिंदू P हा या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, म्हणजे पॉइंट P इज अ सेंटर ऑफ दिस सर्कल, आणि AB हा व्यास आहे, म्हणजे AB हा डायमीटर आहे सांगितलेला आहे. म्हणजेच बिंदू P जो आहे तो या वर्तुळाचा केंद्र आहे आणि या व्यासाचा मध्यबिंदू असणार आहे, कारण आपल्याला माहिती आहे की वर्तुळाचा व्यास असतो तो वर्तुळाच्या केंद्रातून जातो, त्यावेळेला वर्तुळाचा केंद्रबिंदू जो असतो तो त्या वर्तुळाचा मध्यबिंदू असतो. म्हणजे इथे बिंदू P हा रेख AB चा मध्यबिंदू आहे. आणि आपल्याला A चे निर्देशक दिलेले आहेत 2-3, त्यांना मी x1 y1 घेतलेला आहे. P चे जे निर्देशक आहेत तेही आपल्याला दिलेले आहेत -2 0. मग रेषाखंडाचे जे अंत्यबिंदू आहेत A आणि B यांना आपण अक्षर घेतो x1 y1 आणि B चे जे निर्देशक आहेत ते आपण x2 y2 इथे मानले समजा. तर P चे जे निर्देशक आहेत मध्यबिंदूचे ते आपण xy ने दर्शवतो. याप्रमाणे A चे निर्देशक x1 y1 आहेत, B चे निर्देशक x2 y2 आहेत आणि P चे निर्देशक मध्यबिंदूचे निर्देशक xy आपण मानलेले आहेत. तर मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग केला, म्हणजेच मिड पॉइंट फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण इथे B चे निर्देशक काढू शकतो, म्हणजे x2 y2 च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. Here point P is the center of this circle and AB is the diameter. So the coordinates of point A are x1 y1. The coordinates of point B are, we supposed, x2 y2, and point P is a midpoint of this segment AB and having the coordinates xy here. So by using midpoint formula we can find the coordinates of point B, means we have to find the values of x2 y2 here. आता मी मध्यबिंदूच्या सूत्राचा म्हणजेच मिड पॉइंट फॉर्म्युलाचा उपयोग करतोय आणि हे उदाहरण पुढे सोडवतोय. मध्यबिंदूचं सूत्र आहे x बरोबर x1 प्लस x2/2 आणि y बरोबर y1 प्लस y2/2. आणि इथे आपल्याला किमती सर्व माहिती आहेत. x1 y1 x2 y2 आणि xy या सर्व अक्षरांच्या किमती आपल्याला इथे माहिती आहेत. याप्रमाणे किमती ठेवल्या. x बरोबर म्हणजे x ची किंमत -2 इथे ठेवली. x1 ची किंमत आहे 2 प्लस x2 ची किंमत काढायची आहे, त्यामुळे x2 अक्षर तसंच ठेवलं, -2, y ची किंमत इथे 0 दिलेली आहे तिथे ठेवली. y1 ची किंमत -3 आहे आणि y2 ची किंमत काढायची आहे, त्यामुळे अक्षर तसंच ठेवलं y2 -2. आता हे पुढे सोडवूया. हे 2 छेदामध्ये होते ते डावीकडे आणले, गुणाकारात आले. -2 गुणिले 2 बरोबर 2 अधिक x2. इकडे हे 2 छेदात होते ते डावीकडे आणल्यावर इथे गुणाकारात आले. 0 गुणिले 2 बरोबर -3 अधिक y2 उजव्या बाजूला तसेच राहिले. म्हणजेच यांचा गुणाकार झाला इथे -2 गुणिले 2 -4 बरोबर 2 अधिक x2. इकडे येईल 0 गुणिले 2 चा गुणाकार 0 झाला बरोबर -3 अधिक y2 उजवी बाजू आहे तशीच आहे. म्हणजेच हे 2 आता इथे डावीकडे घेतले ते वजा झाले. -4 -2 बरोबर x2. इकडे पण -3 डावीकडे घेतले ते अधिक झाले. 0 अधिक 3 बरोबर y2. म्हणून या दोघांचा हिशोब झाला. समान चिन्ह म्हणजे बेरीज होईल. 4 आणि 2 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, म्हणजे -6 बरोबर x2. म्हणजेच इकडे पण 0 आणि 3 ची बेरीज झाली 3 बरोबर y2. म्हणजेच x2 बरोबर मिळाले -6 आणि y2 बरोबर मिळाले 3. आपल्याला x2 y2 ची किंमत काढायची होती. बिंदू B चे जे निर्देशक आहेत ते आपण इथे मानलेले आहेत x2 y2 आणि हीच किंमत आपल्याला काढायची होती. B चे निर्देशक काढायचे होते. इथे B चे निर्देशक आपल्याला मिळालेले आहेत -6 3, म्हणून मी लिहिलंय उत्तर B कंसात -6 3 हे B चे निर्देशक आपल्याला या उदाहरणात काढायचे होते. हे आपलं अंतिम उत्तर आहे. आता सराव संच 5.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 5.2 मधील प्रश्न 6वा आपण सोडवूया. 22,20
आणि 0,16 असे निर्देशक दिलेले आहेत दोन बिंदूंचे अनुक्रमे. यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉइंट ऑफ सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स 22,20 अँड 0,16 असं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. मग इथे हे जे दोन बिंदू आपल्याला दिलेले आहेत त्यांचे निर्देशक दिलेले आहेत त्यांना मी अनुक्रमे ए आणि बी असे बिंदू जर मानले म्हणजे ए चे निर्देशक घेतले 22,20 आणि बी चे निर्देशक घेतले 0,16 आणि या दोघांचा जो दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा जो मध्यबिंदू आहे तो मी पी या अक्षराने दर्शवलाय आणि या पी या मध्यबिंदूचे निर्देशक घेतले मी XY. तेच इथे लिहिलंय. समजा पी कंसात XY हा ए आणि बी या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. मग याप्रमाणे मी सर्वांना अक्षरं घेतलेली आहेत. ए चे निर्देशक X1 Y1 आहे आणि बी चे X2 Y2 आहेत आणि पी या मध्यबिंदूचे निर्देशक XY आपण मानलेले आहेत. तर आपल्याला या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे आहेत म्हणून मध्यबिंदूचं सूत्र वापरलं आणि त्या सूत्राचा उपयोग करून आपण XY च्या किमती आपण इथे काढणार आहोत. हिअर पॉइंट P is a midpoint of segment AB and the coordinates of point A are 22,20 which are denoted by X1 Y1 and the coordinates of point B are 0,16 which are denoted by X2 Y2 and here the coordinates of midpoint P are XY. So by using midpoint formula we can find the coordinates of point P, that is we can find the values of X and Y here. मग आता इथे आपण मध्यबिंदूच्या सूत्राचा उपयोग करूया आणि या किमती सर्व सूत्रामध्ये ठेवूया. मध्यबिंदूचं सूत्र म्हणजेच मिड पॉइंट फॉर्म्युला असा आहे x बरोबर x1 प्लस x2/2 आणि y बरोबर y1 प्लस y2/2. या किमती इथे ठेवल्या. x1 y1 x2 y2 किमती इथे दिलेल्या आहेत. मग x1 अधिक x2 ची किंमत इथे ठेवली 22 अधिक 0/2 आणि y ची किंमत आहे y बरोबर y1 प्लस y2 च्या किमती दिलेल्या आहेत 20 आणि 16 त्या इथे ठेवल्या (2). म्हणजेच x बरोबर 22 अधिक 0 ची बेरीज झाली 22/2 आहे तसेच बरोबर y बरोबर 20 आणि 16 ची बेरीज झाली 36/2 तसेच आहेत. म्हणजेच x बरोबर 22/2 इथे भाग गेला बे के बे म्हणजे x ची किंमत आली 11/1 आहे. छेद 1 असतो तेव्हा लिहिण्याची आवश्यकता नाहीये म्हणजे x बरोबर 11 मिळाले. इथे y बरोबर 36/2 आहे. 2 ने भाग गेला इथे बे के बे आणि 2/8 म्हणजे 18/1 म्हणजेच y बरोबर इथे 18 लिहिलेले आहे. छेदातलं एक आवश्यकता नाही लिहिण्याची. म्हणजे x बरोबर मिळाले 11 y बरोबर मिळाले 18. म्हणजेच हेच p चे निर्देशक होते x आणि y आणि p हा रेख AB चा इथे मध्यबिंदू आहे आणि आपल्याला या मध्यबिंदूचे निर्देशक काढायचे होते. मग हे अंतिम उत्तर आहे. p चे निर्देशक मध्यबिंदूचे निर्देशक मिळाले आपल्याला 11,18. Here point P is a midpoint of segment AB and we have to find the coordinates of this midpoint P. So P in bracket 11, 18. So this is the final answer.